हरिओम. नमस्ते. नित्य योग आनंदवाडी YouTube चॅनलवर स्वागत आहे. तर आज आपण आपल्या मानेच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर ह्या हालचाली महत्त्वाच्या का आहेत की मान जी आहे ती आपली शरीराचा वरचा भाग आणि आपलं संपूर्ण शरीर याला जोडण्याचं काम करतं. तर मानेमध्ये आपल्या सप्तद्वार असतात, म्हणजे आपले जे ज्ञानेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्यांचे सर्व द्वार जे आहेत ते वरच्या दिशेचे द्वार जे आहेत ते आपल्या मानेमध्ये ओपन होतात. आपल्या मानेमध्ये विशुद्धी चक्र असतं की जसं भगवान शंकरांनी सर्व जे विष होतं ते विष आपल्या गळ्यामध्ये त्यांनी साठवून ठेवलं होतं. तर खूप महत्वाचं हे आपलं विशुद्धी चक्र आहे. तर याची आपल्याला विशुद्धी चक्राला जर आपल्याला त्याची स्वच्छता करायची असेल किंवा शुद्धता आणायची असेल किंवा तिचं कार्य जर सुधारायचं असेल तर आपण या मानेच्या सूक्ष्म हालचाली करायच्या आहेत. तसंच आपल्या या मानेमध्ये थायरॉइड पॅराथायरॉइड ज्या ग्रंथी असतात त्यांचं आपलं कार्य सुधारतं. तर चला आपण मानेच्या सूक्ष्म हालचाली करूया. तर सर्वप्रथम ज्यांना वज्रासनात बसणं शक्य असेल त्यांनी वज्रासनात बसायचंय. साधी मांडी, अर्ध पद्मासन किंवा पद्मासन या आसनात बसायचे. मानपाट एका सरळ रेषेमध्ये, हाताची द्रोण मुद्रा करायची आहे. द्रोण मुद्रा वाटीसारखी आणि ती आपली घट्ट गुडघ्यांवर घट्ट पकड ठेवायची. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. आता ब्रह्ममुद्रा करताना आपण ज्या हालचाली आहेत त्या करताना आपण श्वासाची जोड द्यायची आहे. तर सर्वप्रथम बघा, श्वास घेत जास्तीत जास्त आपली मान जी आहे ती उजव्या दिशेला वळवायची आहे. आपली दृष्टी जी आहे ती उजव्या खांद्यावर, मान जास्तीत जास्त उजव्याकडे, आपलं संपूर्ण लक्ष उजव्या खांद्यावर. 3 ते 5 श्वास थांबायचे. श्वास सोडत मान सरळ. आता श्वास घेत मान जास्तीत जास्त डावीकडे, आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्यावर. या दरम्यान आता संत श्वसन सुरू असेल. श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. असं 3 ते 5 आवर्तन केल्यानंतर श्वास सोडत मान सरळ. आता श्वास घेत मान हळूहळू एक एक मानेचा मनका टेकवत सावकाश मान वरती न्यायची. आकाशाकडे पाहायचंय. आपले जी दृष्टी जी आहे ती दोन्ही भुवयांच्या मध्ये केंद्रित करायची, आज्ञा चक्रावर. तीन ते 5 श्वास घ्यायचे. श्वास संत श्वसन असेल, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. असं 3 ते 5 आवर्तन करायची श्वासाची. आता सावकाश श्वास सोडत मानेचा एक एक मनका वरती करत मान आपली सरळ. आता श्वास घेत मान जास्तीत जास्त खाली, आपली जी हनुवटी ती छातीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. या दरम्यान जालंधर बंद लागतो, म्हणजेच या दरम्यान संत श्वसन सुरू ठेवायचे. श्वास सोडत मानेचा एक एक मनका वरती करत सरळ. अशा प्रकारे हे एक आवर्तन झालं. तर या आवर्तनामध्ये आपल्या ज्या मानेच्या ज्या हालचाली आहेत या ब्रह्मदेवाचं जसं त्यांचे उजव्या साईडला डाव्या साईडला जसं त्यांच्या चेहऱ्याची स्थिती होते, ब्रह्मदेवाच्या चेहऱ्याची स्थिती होते या आसनात दिसते, म्हणून याला ब्रह्ममुद्रा असे म्हणतात. तर अशा प्रकारे आपण नित्य हे एक आवर्तन झालं तर आपण 2 आवर्तन 3 आवर्तन याप्रमाणे करायचे. फक्त दक्षता घ्यायची की मानेच्या हालचाली करताना कुठल्याही प्रकारची घाई करायची नाहीये. संथ व सावकाशा सूक्ष्म हालचाली करायच्या. ज्यांना मान वरती नेताना ज्यांना चक्कर येत असतील तर त्यांनी मान वरती घ्यायची नाहीये. फक्त उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला आपली मान घ्यायची. तर चला अशा प्रकारे मानेच्या नित्य सूक्ष्म हालचाली करा. आपल्या जीवनामध्ये नित्य आनंद घडवा. आमच्या सोबत नित्य योग आनंद करा. आज के लिए इतना ही. मिलते हैं अगले वीडियो में. लाइक शेयर एंड सब्सक्राइब. नमस्ते. हरिओम.